मला हे करायचंय, मला ते करायचंय, मला हे अचीव्ह करायचंय, मला ह्या सवयी लावायच्यात. पण काय न्यू इयर सोबत न्यू इयर रेझोल्यूशन्स पण गायब. कोणाकोणाचे? मी. ऑफकोर्स इट हॅज टू बी मी. ऑफिसचं काम, घरचं काम, हे प्लॅन्स, ते प्लॅन्स, ही सगळी झाली माझी कारणं. तुमचं काय? म्हणतात ना, वाईट सवयी लावायला वेळ नाही लागत, पण चांगल्या सवयी लावायला भरपूर वेळ लागतो. सो महिना संपलाय, वर्ष नाही. इथून आत्तापासून सुद्धा तुम्ही शून्यापासून सगळं परत सुरू करूच शकता. आणि गिव्ह अप न करता ट्राय करत राहणं हेच तर आपल्याला शिकायचं आहे ना यावर्षी, राईट? सो मी काय काय ठरवलंय आणि मी काय काय फॉलो करणार आहे, चला बघूया. मला खूप टाईमपासून वर्कआउट स्टार्ट करायचं आहे अँड आय रिअली होप ह्या वर्षी मी ते करू शकेन. लेट्स सी. आणि वर्कआउट नाही तर वॉकिंग नाही तर बाकी काहीतरी, पण काही ना काहीतरी मूव्हमेंट नक्की करत राहा. युअर बॉडी विल थँक यू लेटर. स्वतःची काळजी घेणं शुड बी ॲट द टॉप ऑफ द लिस्ट. आणि कारण तुम्ही जर फिट असाल तर तुम्ही बाकी गोष्टी करू शकणार आहात ना. आणि पाणी प्यायचं माझ्या अजिबात लक्षात राहत नाही. सो पाणी न पिल्यामुळे बऱ्याच गोष्टी होतात. सो हायड्रेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो मी ठरवलं आहे ह्यावर्षी मी भरपूर पाणी पिणार आहे. नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज ईटिंग हेल्दी, जे की माझ्याकडून कधीच नाही होत, पण बघूया. जेवढं जंक आणि अनहेल्दी फूड अवॉइड करता येईल तेवढं करा. ते लगेच तर नाही होणार. सो सुरुवात करण्यासाठी तुमच्या डाएटमध्ये हेल्दी फूड इन्क्लूड करा आणि हळूहळू अनहेल्दी फूड कमी करत जा. आणि अशीच तुमच्या बॉडीला हेल्दी गोष्टी खाण्याची सवय लागेल. ऑफकोर्स फिजिकल फिटनेससोबत तुमचं इमोशनल आणि मेंटल फिटनेससुद्धा तेवढाच इम्पॉर्टंट आहे. सो फिजिकली फिट राहण्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी ट्राय करणार आहोत आणि सोबतच मेंटल आणि इमोशनल स्टेबिलिटीसाठी सुद्धा आपण यावर्षी प्रयत्न करणार आहोत. वन ऑफ देम इज मेडिटेशन. आणि ट्रस्ट मी नवीनच मेडिटेशन स्टार्ट केलं आहे, बट ते करून खूप छान वाटतं. अलॉंग विथ मेडिटेशन तुम्ही जर्नलिंगसुद्धा ट्राय करू शकता. सो जर्नलिंग म्हणजे काय? बेसिकली तुमच्या मनातलं, तुमच्या डोक्यातलं सगळं एका पेपरवर लिहून काढणं. आणि जर्नलिंगची प्रत्येकाची पद्धत वेगळी असू शकते. काही लोकं त्यांच्या पूर्ण दिवसाचं लिहून काढतात, तर काही लोकं अफर्मेशन्स लिहितात. सो बेसिकली तुम्हाला जे करून छान वाटतंय किंवा जे करून तुमचे थॉट्स क्लिअर होत आहेत, ते तुम्ही ट्राय करू शकता. आणि बाकी काहीच नाही तर ॲटलीस्ट तुमचे थॉट्स क्लिअर झाल्यामुळे तुमचं डोकं आणि मन दोन्ही शांत राहणार. सो व्हेरी इम्पॉर्टंट स्टेईंग कन्सिस्टंट. आपण एखादी गोष्ट स्टार्ट केली आहे आणि त्याचे आपल्याला लगेच रिझल्ट्स हवेत असं तर पॉसिबल नाही आहे. आणि रिझल्ट्स मिळत नाही आहे म्हणून आपण ते सोडून द्यायचं, हे तर खूप चुकीचं आहे. सो यावर्षी आपल्याला तेच ठरवायचं आहे. 100 गोष्टी नाही करायच्या, 10च गोष्टी ठरवायच्या आहेत, पण त्या रोज न चुकता न विसरता डिसिप्लिन्ड वेमध्ये फॉलो करायच्या आहेत. आणि ऑफकोर्स रोज केल्याने तुम्हाला कधी ना कधी तर रिझल्ट मिळणारच आहे. सो येस. अँड फायनली आपण आपल्या आयुष्यात काही ना काहीतरी करतच राहणार आहोत.
पण स्वतःसाठी वेळ काढा. रोमॅन्टिसाइज युअर लाईफ. तुम्ही तुमच्या लाईफचे मेन कॅरेक्टर आहात. सो लिव्ह लाईक दॅट. रोजच्या छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायला शिका. जे मिळालं आहे ते एन्जॉय करा. आणि अशीच तुमची रोजची बोरिंग लाईफ इंटरेस्टिंग होणार आहे आणि असंच तुम्हाला सगळ्या गोष्टी करायला एनर्जी मिळणार आहे. सो यावर्षी आपण स्वतःसाठी काय-काय ठरवलंय? फिजिकल हेल्थ प्लस मेंटल हेल्थ दोन्हीकडे लक्ष द्यायचं आहे. दोन्हीसाठी प्रयत्न करायचे आहेत. आणि हे सगळं करून काय मिळणार आहे? सो तुम्हाला एक सवय लागते. तुमच्या बॉडी आणि माइंडला डिसिप्लिन लागतो. तुमची एक पर्सनॅलिटी बिल्ड होते आणि काही गोष्टी कंटिन्यू फॉलो केल्यामुळे जे ठरवलेलं तुमचं टार्गेट आहे, ते सुद्धा लवकर अचीव्ह होतं. आणि येस, ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काही करू शकता तर देवाचं नामस्मरण करा, देवावर विश्वास ठेवा, प्रामाणिक राहा. प्रत्येकासोबत जेवढं तुम्हाला चांगलं वागता येईल तेवढं चांगलं वागा. बिकॉज प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी गोष्टी घडत असतात आणि आपण बाकी काही नाही तर ॲटलीस्ट सगळ्यांसोबत चांगलं तर नक्कीच वागू शकतो. सो ह्या सगळ्या गोष्टी मी तरी फॉलो करणार आहे. तुम्ही काय-काय फॉलो करणार आहात हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा नक्की सांगा आणि ऑफ कोर्स लाईक, शेअर, सबस्क्राईब, कॉमेंट. थँक यू.